एक चाहूल प्रीतीची भाग 6। पिहू फ्रेश होऊन बाहेर आली आणि रूममध्ये सगळीकडे पाहू लागली। रूममध्ये अधिराज दिसत नसल्यामुळे पिहूने सुटकेचा श्वास घेतला आणि बसून यूट्यूबवर साडी नेसण्याचा व्हिडिओ बघू लागली। थोड्याच वेळात व्हिडिओच्या मदतीने पिहूने कसंतरी साडी नेसली आणि मग आरशात स्वतःला पाहून बोलली, साडी तर ठीक-ठाक नेसली आहेस पिहू, पण अजूनही थोडं विचित्र वाटतंय। चल काही हरकत नाही, बाहेर जाऊन सानिका आंटीला सांगते, त्या व्यवस्थित नेसवून देतील। मग पिहू स्वतःला छान तयार करू लागली आणि तयार होऊन रूममधून बाहेर निघाली। बाहेर जाताच तिचं लक्ष सानिकावर गेलं। ती सानिकाच्या जवळ जाऊन म्हणाली, आंटी, तुम्ही मला ही साडी का दिली? मला साडी नेसता येत नाही। आता व्हिडिओ पाहून कसंतरी नेसली आहे मी, पण मला भीती वाटते की ही उघडायला नको। हे ऐकून सानिकाने वरपासून खालपर्यंत पिहूला लक्षपूर्वक पाहिलं। पिहू लाल रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत होती। पिहूला नीट पाहिल्यावर सानिका हसत म्हणाली, बाळा, तू खूप गोड दिसतेयस। पण साडी थोडीशी ठीक करावी लागेल, चल माझ्यासोबत। हे म्हणत ती पिहूला घेऊन तिच्या रूममध्ये गेली आणि साडी ठीक करू लागली। त्यानंतर सानिकाने तिच्या वॉर्डरोबमधून एक इयरिंग सेट काढून पिहूला देत म्हणाली, हे घे, हे घालून टाक। पिहूने सानिकाने दिलेलं इयरिंग सेट घेऊन घातलं आणि सानिकासोबत खाली आली। जसं पिहू खाली आली, अनुष्का तिच्याजवळ येऊन तिला चिडवत म्हणाली, क्या बात है पिहू? उप्स भाभी, हे ऐकून पिहूने तिला रागाने पाहत म्हणाली, तुला मी नंतर बघते। तेवढ्यात सानिका पिहूला म्हणाली, पिहू बाळा, तुमच्या लग्नानंतर आज पहिला दिवस आहे, त्यामुळे सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन टाक। हे ऐकून पिहूने होकारार्थी मान हलवली आणि सगळ्यांचे पाय धरून आशीर्वाद घ्यायला लागली। तेवढ्यात आजी पिहूला बघत म्हणाली, पिहू, आज तुझी पहिली स्वयंपाकाची रीत आहे, काहीतरी गोड बनव। हे ऐकून पिहूचे डोळे मोठे झाले। हे पाहून अनुष्का हसत आजीकडे बघत म्हणाली, जास्त काही नाही, तर हलवा बनव, नाही तर रेसिपी बघून बनव। तेवढ्यात सानिका मध्ये पडत म्हणाली, आई, मी बनवते हलवा, पिहू फक्त चमचा फिरवेल, तर रीत पूर्ण होईल। हे ऐकून पिहूने होकारार्थी मान हलवली। तर आजी म्हणाल्या, नाही सानिका, सगळ्यांच्या हातातला स्वाद वेगळा असतो आणि मला जाणून घ्यायचं आहे की पिहूच्या हातच्या स्वयंपाकाचा स्वाद कसा आहे, म्हणून हलवा पिहूच बनवेल। तेव्हाच अनुष्का पुन्हा हसत म्हणाली, मग तर घेतलात आजी तुम्ही खाण्याचा स्वाद। आजी तिला शांत करत म्हणाली, तू गप्प बस आणि मी सांगते ना, तूही शिकून घे। कमीत कमी हलवा तरी सगळ्यांना बनवता आला पाहिजे। आजीचं बोलणं ऐकून अनुष्काने तोंड वाकडं केलं। तर सानिका पिहूला घेऊन किचनमध्ये गेली आणि तिने पिहूला सगळं नीट समजावून दिलं। थोड्या वेळाने पिहू रव्याचा हलवा बनवत होती, तेव्हाच अनुष्काने विचारलं, काय बनवत आहेस? पिहूने वैतागून उत्तर दिलं, बेदक बनवते। अनुष्का म्हणाली, अगं मग तू वैतागतेस का? मॉमने तुला समजावून तर दिलंय ना कसं बनवायचं ते, तसंच बनव आणि शिवाय आजीला गोड कमी लागतं, त्या एकच चमचा खाणार आहेत। पिहू पुन्हा वैतागून म्हणाली, मग काय मी फक्त एकच चमचा बनवू? ओ गॉड, मी इथून निघून का नाही गेली? ना मी इथे राहिली असते आणि ना या लग्नात अडकले असते। तेवढ्यात अनुष्का तिला थांबवत म्हणाली, अगं, तू पुन्हा तीच गोष्ट का बोलते आहेस? तेव्हा पिहूने रागाने विचारलं, तर काय बोलू? आधी मला त्या डेव्हलचा सामना करावा लागला, मग ही साडीची आफत आणि आता हा हलवा। असं वाटतंय जणू मीच मेली होते त्याच्याशी लग्न करायला। ज्याने हे लग्न केलंय, त्याच्याकडूनच करवा हे सगळं। तेव्हा अनुष्काही विचार करत म्हणाली, हो यार, सगळ्या विधी मुलींसाठीच का असतात? मुलांकडूनही काहीतरी करवायला पाहिजे। बोलणं टाळत पिहू म्हणाली, अच्छा हे सगळं सोड, मला फक्त 2 मिनिटांचं काम आहे। तू हे पहा, मी लगेच येते। हे तयार झालं आहे, फक्त थोडं लक्ष दे। हे ऐकून अनुष्काने, ठीक आहे, असं म्हटलं आणि पिहू तिथून निघून गेली। गॅस अजूनही ऑन होता कारण थोडासा हलवा बनायवा बाकी होता। हे बघून अनुष्का स्वतःशीच म्हणाली, एकदा चव बघते, कदाचित हिने काहीतरी गडबड केली असेल। हे विचारून अनुष्काने हलवा चाखला, तर तिला कळलं की पिहूने त्यात साखरच घातली नाहीये।
म्हणून अनुष्काने त्यात 4 चमचे साखर घातली आणि चांगलं मिक्स करून चव बघत म्हणाली, हो, आता ठीक आहे. तेव्हाच अनुष्काला काहीतरी आठवलं आणि तिने गॅस बंद करून किचनमधून बाहेर निघून गेली. दुसरीकडे सानिकाने जेव्हा पिऊला हॉलमध्ये बघितलं, तेव्हा तिने विचारलं, बाळा, हलवा झाला का? पिऊ होकारार्थी मान हलवत म्हणाली, हो, बनलाच आहे आंटी. पण मला आता आठवलं की मी त्यात साखर घालणंच विसरले. तेव्हा सानिका तिला समजावत म्हणाली, काही हरकत नाही बाळा, आता घालून ये. तेव्हा पिऊ म्हणाली, हो आंटी, मला फक्त थोडंसं काम आहे. मी 2 मिनिटात करते. हे म्हणत ती तिथून निघून गेली. पिऊला जाताना बघून सानिका स्वतःशी म्हणाली, ही पुन्हा विसरायला नको, मीच जाऊन हलव्यात साखर घालून देते. सानिका किचनमध्ये गेली आणि तिने गॅस ऑन करून हलव्यात 4 चमचे साखर घालून चांगलं मिक्स केलं. मग तिने गॅस बंद केला आणि किचनमधून बाहेर निघून गेली. थोड्याच वेळात पिऊ परत किचनमध्ये आली, तर तिने पाहिलं की तिथं कोणीच नव्हतं. हे बघून ती स्वतःशीच म्हणाली, अनुष्काला मी इथेच थांबायला सांगितलं होतं, तर ती कुठं गेली? आता मी काय करू? असो, हे सगळं सोड, आधी मी हलव्यात साखर घालते. इतकं विचारून पिऊनेही हलव्यात 4 ते 5 चमचे साखर घातली. इकडे सगळेजण ब्रेकफास्ट करून हॉलमध्ये बसून गप्पा मारत होते. तेव्हाच पिऊ हलवा घेऊन आली आणि तिने सगळ्यांना सर्व करून दिला. सगळ्यांना हलवा देऊन झाल्यावर पिऊ थांबून त्यांचा प्रतिसाद पाहू लागली. पण जसा सगळ्यांनी पहिला घास घेतला, सगळ्यांच्या डोळ्यांत आश्चर्य दाटलं. हलवा खाताना अनुष्का मनातल्या मनात म्हणाली, मी तर नीट साखर घातली होती. पण हा हलवा एवढा गोड कसा काय झाला? कुठेतरी पिऊने सुद्धा साखर तर नाही ना घातली. अनुष्का बेटा चुपचाप राहा आणि पिऊला काही सांगू नकोस की तू साखर घातली होतीस, नाहीतर ती तुला जिवंत सोडणार नाही. तिथेच सानिका सुद्धा विचारात होऊन म्हणाली, अरे हे काय झालं? वाटतं पिऊने सुद्धा साखर घातली होती. पण तरीही हे इतकं गोड कसं झालं? बाकीच्यांना समजत नव्हतं की कसं प्रतिक्रिया द्यावी. तेव्हाच त्यांच्या कानावर पिऊचा आवाज आला. काय झालं? तुम्ही सांगितलं नाही की हलवा कसा झाला आहे. मी पहिल्यांदाच काही बनवलं आहे. तेव्हाच अर्णव म्हणाले, हलवा खूप छान झाला आहे बाळा. पिऊ आनंदाने विचारते, खरंच? त्यावर अनिता मान डोलवत म्हणाली, हो, खरंच हलवा छान झाला आहे. हे ऐकून पिऊ लगेच हलव्याच्या एका वाटीकडे जात म्हणाली, ठीक आहे, तर आता मी सुद्धा चाखून बघते. जसं पिऊने हे म्हटलं, सगळेजण एकत्र ओरडले, नाही, आणि पिहू चकित होऊन सगळ्यांकडे पाहू लागली. तेव्हाच सोहा म्हणाली, अरे पिहू, तू आता कसं खाऊ शकतेस? हे ऐकून पिहूनं समजून सोहाकडे पाहत म्हणाली, मी आता का खाऊ शकत नाही दी? तर सोहा बोलायला लागली, अरे तुझी पहिली विधी होती ना. घरातील बाकी सगळ्यांनी खाल्लं पण दादा बाकी राहिला ना, तू आधी जाऊन त्याला खाऊ घाल. हे ऐकून पिऊ म्हणाली, मी का जाऊ त्यांना देण्यासाठी? सोहाने तत्काळ उत्तर दिलं, कारण तू त्यांची पत्नी आहेस. मग सोहाने अनिताकडे पाहत त्यांना विचारलं, काय आजी, मी बरोबर म्हणतेय ना? अनिताने मान डोलवत म्हणाली, हो पिहू, सोहा अगदी बरोबर म्हणते. तुझा आणि अधिराजलाही हे खायला दे. तेव्हाच अनुष्का चकित होत म्हणाली, पण आजी, पिहू दादाला हा हलवा कसा देऊ शकते? अनिता अनुष्काचं ऐकून तिला ओरडत म्हणाली, तू गप्प बस, आता हलवा कसा आहे, हे अधिराजच सांगेल. तेव्हाच पिहू म्हणाली, नाही आजी, मी नाही जाणार त्यांना देण्यासाठी. तुम्ही कुठल्या मैडला पाठवून द्या. तर अनिता म्हणाली, हा हलवा तू बनवलाय ना, मग मैडला का पाठवू? तू स्वतः जाऊन देऊन ये. तेव्हाच पिहू सानिकाकडे मदतीची अपेक्षा करत पाहू लागली, पण सानिका काहीच बोलली नाही. शेवटी पिहूला अधिराजासाठी हलवा घेऊन जावं लागलं. पिहू तिथून गेल्यावर सानिका अनिताला म्हणाली, आई, हे काय केलं तुम्ही? तुम्हाला तर माहित होतं ना हलवा किती गोड झाला होता. आणि तुम्ही तिला अधिराजला खायला देण्यासाठी पाठवलं. जर अधिराजला राग आला तर, त्याने पिऊला काही बोलून दाखवलं तर, किती वाईट वाटेल तिला. अनिता सानिकाला समजावत म्हणाली, अरे तू चिंता करू नकोस. अधिराज पिहूला काहीच म्हणणार नाही. मला माहित आहे की त्याला पिहू आवडते. त्याने असंच पिहूशी लग्न केलं नाही.
तिथेच अनुष्का सोहाकडे रागाने येऊन म्हणाली, दीदी असं का केलं तू? माझ्या बिचाऱ्या मैत्रिणीला डेव्हिलच्या जवळ पाठवलं. तर सोहा विचारात होऊन म्हणाली, माझ्या लक्षातच आलं नाही अनुष्का. मी तर फक्त पिऊला तो हलवा खायला रोखायचं ठरवलं म्हणून तिला दादाकडे पाठवलं. हे म्हणताच सोहाने सानिकाकडे पाहत विचारलं, आई, तुम्ही तिला हलवा नीट बनवायला शिकवला नव्हतं का? तिने हलवाला गोड कसं काय बनवला? तर सानिका म्हणाली, यात तिची चूक नाही आहे. तिने मला सांगितलं होतं की ती साखर घालायला विसरलीये म्हणून मी त्यात साखर घातली. पण मी तिला सांगायला विसरले. वाटतं तिने सुद्धा नंतर अजून साखर घातली. हे ऐकून अनुष्काने मनात म्हटलं, कमालच आहे म्हणजे, आम्ही तिघांनीच हलव्यात साखर घातली. अशा परिस्थितीत तर गोड बनणारच होता ना. तेव्हाच अनिता म्हणाली, चल काही हरकत नाही. गोडाची रीत होती. थोडं जास्त गोड झालं. हे ऐकून सगळेजण हसू लागले आणि मग अनिता पुढे म्हणाली, चल सानिका, माझ्या खोलीत चल, नव्या सुनेने पहिल्यांदा काहीतरी बनवलं आहे. तिला शगुन देणं तर बनतं. चल पाहून घेऊ तिला काय द्यायचं. सानिकाने हसत म्हटलं, ठीक आहे आई. मग दोघी तिथून निघून गेल्या. दुसरीकडे अधिराजची रूम. अधिराज सोफ्यावर बसून त्याचं काम करत होता. तेव्हाच पिहू रूममध्ये आली आणि हळू पावलांनी चालत अधिराजच्या मागे उभी राहिली. अधिराजला आधीच कळलं होतं की त्याच्या मागे पिहू उभी आहे, म्हणून तो मागे न पाहताच म्हणाला, तर झाली का तुझी स्वयंपाकाची विधी? पिहू अधिराजचा आवाज ऐकून थोडी घाबरली आणि पटकन म्हणाली, हो झाली आणि हा हलवा तुमच्यासाठी, आजींनी तुम्हाला देण्यासाठी सांगितलं होतं. अधिराजने लगेचच म्हटलं, तर माझ्या मागे का उभी आहेस, समोर येऊन दे. पिहू पुढे येऊन अधिराजला हलवा दिला आणि तिथून निघून जायला लागली. तेव्हाच अधिराज म्हणाला, आता कुठे चालली आहेस? पिहू घाबरून म्हणाली, अनुष्काकडे. अधिराज बिना कोणताही एक्सप्रेशन दाखवता म्हणाला, थोडा वेळ इथेच थांब. हे ऐकून पिहूला काही समजलंच नाही की काय करावं. ती पुन्हा निघून जायला लागली. तेव्हाच अधिराजने तिचा हात पकडून तिला त्याच्या बाजूला बसवला आणि हलवा खायला लागला. त्याने जसा पहिला घास घेतला, तसा त्याच्या तोंडात गोड स्वाद भरून गेला. जो इतका गोड होता की अधिराजला त्याच्या तोंडात गोड घट होत असल्यासारखं वाटू लागलं. तेव्हाच अधिराज हलवा खात पिहूकडे पाहून विचारलं, हे तू बनवलं आहेस का? पिहूने होकारार्थी मान हलवली. तेव्हा अधिराजने पुन्हा विचारलं, तू हे टेस्ट केलं होतं का? हे ऐकून पिहूने नकारार्थी मान हलवली आणि थोडी हिंमत करून विचारलं, कसा झाला आहे? तर अधिराज सिरियस टोनमध्ये म्हणाला, तू स्वतःचं टेस्ट करून बघ. हे म्हणत अधिराजने स्वतःच्या हातांनी पिहूला एक घास खाऊ घातला. जसं पिहूने तो खाल्ला, तशी ती त्वरित पाणी प्यायला लागली आणि म्हणाली, हे तर किती गोड आहे. अधिराज प्रेमाने पिहूच्या डोळ्यात पाहत म्हणाला, हो, काही जास्तच गोड आहे. हे म्हणताच अधिराज पुन्हा हलवा खायला लागला. त्याला असं करताना पाहून पिहू त्याला थांबवत म्हणाली, अरे तुम्ही हे का खाताय, हे खूपच जास्त गोड आहे. पिहूची गोष्ट ऐकून अधिराजने तिच्याकडे पाहिलं आणि प्रेमाने म्हणाला, तर काय झालं? बनवला तर तूच आहेस ना, एवढं पुरेसं आहे माझ्यासाठी. हे म्हणत अधिराजने काहीच मिनिटात पूर्ण हलवा खाऊन टाकला. स्वयंपाकाची ही पहिली विधी पिहू आणि अधिराजला एकमेकांच्या जवळ आणेल का? काय वाटतं नक्की कळवा. बघूया पुढच्या भागात. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.